नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रकरण क्रमांक 3 मागणीचे विश्लेषण या प्रकरणामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण मागणी नियमाचे जे अपवाद आहेत ते पाहिले होते. आताच्या व्हिडिओमध्ये याच प्रकरणातील मागणीतील विचलन या घटकाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आपण आता या व्हिडिओमध्ये मागणीतील विचलन या घटकाचा काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. या अगोदर मागणीतील विचलन म्हणजे काय यासाठी तुम्हाला दोन परिस्थिती माहिती असणं गरजेचं आहे. एक म्हणजे इतर परिस्थिती आणि दुसरं म्हणजे किंमत. इतर परिस्थितीमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ लोकांच्या आवडीनिवडी, सवयी, फॅशन्स, उपभोक्त्याचे उत्पन्न, लोकसंख्येचे आकारमान, पर्यायी पूरक वस्तूंच्या किमती, या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, इतर परिस्थितीमध्ये येतात. हे सगळ्यात महत्वाचं की मागणीतील विचलन या घटकामध्ये कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मागणीतील विचलन या घटकामध्ये किंमत आणि इतर परिस्थिती या दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. किंमत म्हणजे काय, एखाद्या वस्तूचे मूल्य आहे की नाही. किंमत म्हणजे एखादी वस्तूचे मूल्य. उदाहरणार्थ मी एखादी वस्तू खरेदी केली तर ती खरेदी करत असताना तिचा विनियोग कशाद्वारे केला, किती किमतीने केला. एखादा किलो आंबे खरेदी केले तर ते किती किलोने आंबे मी खरेदी केले. उदाहरणार्थ 50 रुपये किलोने केले, 100 रुपये किलोने केले, मग 50 रुपये 100 रुपये ही झाली त्या वस्तूची किंमत. किंमत समजलं. आता दुसरा अतिशय महत्वाचा घटक तो म्हणजेच इतर परिस्थिती. इतर परिस्थिती म्हणजेच किंमत सोडून कोणते कोणते घटक आहेत. याच्यामध्ये लोकांचे उत्पन्न आहे, आवडीनिवडी आहेत, सवयी आहेत, त्यानंतर लोकसंख्या आहे, पर्यायी आणि पूरक वस्तू या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी कोणत्या घटकामध्ये येतात, इतर परिस्थितीमध्ये येतात. म्हणजेच या ठिकाणी मागणीतील विचलन तुम्हाला जर समजून घ्यायचे असेल तर दोन भाग तुम्हाला करावे लागतील. एका भागामध्ये काय असेल, फक्त किंमत असेल. एका भागामध्ये काय असेल, किंमत असेल. कारण एखाद्या वस्तूवरती सगळ्यात जास्त प्रभाव कशाचा पडत असतो, किमतीचा पडत असतो. एखाद्या वस्तूची मागणी वाढणं आणि कमी होणं याच्यावरती जर सगळ्यात मोठा प्रभाव कशाचा जर पडत असेल तर तो कशाचा पडतो, किमतीचा पडतो. म्हणून या ठिकाणी किंमत हा घटक काय आहे, अलिप्त ठेवलेला आहे. हा झाला एक भाग. आणि दुसरा भाग म्हणजे इतर परिस्थिती. इतर परिस्थितीमध्ये काय आहे, लोकांच्या आवडीनिवडी आहे, उपभोक्त्याचे उत्पन्न आहे, लोकसंख्या आहे किंवा पर्यायी आणि पूरक वस्तू आहेत. या गोष्टी कुठे येतात, दुसऱ्या भागामध्ये. हे दोन भाग अतिशय महत्वाचे आहे मागणीतील विचलन समजून घेण्यासाठी. आता मागणीतील विचलन म्हणजे काय पहा. मागणीतील विचलन म्हणजे काय, इतर परिस्थितीत बदल न होता. मी काय सांगते, पुन्हा पुन्हा सांगतेय, मागणीतील विचलन म्हणजे काय याची व्याख्या आपण या ठिकाणी काय करत आहोत, पाहत आहोत. इतर परिस्थितीत बदल न होता. इतर परिस्थिती कशी आहे, स्थिर आहे. इतर परिस्थितीत कोणताही बदल होत नाही. लोकांचे उत्पन्न बदलत नाही, लोकांच्या आवडीनिवडी बदलत नाही, त्यानंतर लोकसंख्या सुद्धा बदलत नाही. इतर परिस्थिती स्थिर आहे. म्हणजेच काय, तर इतर परिस्थितीत कोणताही बदल न होता केवळ किमतीतील बदलामुळे जेव्हा मागणीत चढ उतार होतात. एकतर मागणी काय होते, चढ उतार म्हणजे वाढते, किंवा मागणी काय होते, कमी होते. जसं आपण नियमामध्ये पाहिलं, एखाद्या वस्तूची किंमत जर वाढली तर मागणी काय होते, कमी होते. आणि एखाद्या वस्तूची किंमत जर कमी झाली तर मागणी काय होते, वाढते. मग इतर परिस्थिती स्थिर असताना किंवा इतर परिस्थितीत बदल न होता केवळ किमतीतील बदलामुळे, केवळ कशात बदल होणार आहे, किमतीत बदल होणार आहे. जेव्हा या किमतीतील बदलामुळे मागणीमध्ये बदल होत असतील तेव्हा त्याला काय म्हणायचंय, मागणीतील विचलन असं म्हणायचंय. मी मागणीतील विचलनाची व्याख्या या ठिकाणी सांगतेय. इतर परिस्थितीत बदल न होता केवळ किमतीतील बदलामुळे जेव्हा मागणीत चढउतार होतात तेव्हा त्याला मागणीतील विचलन असे
म्हणतात. इतर परिस्थितीत कोणताही बदल होत नाही. इतर परिस्थिती स्थिर आहे. बदल कशात होतोय? फक्त किमतीत बदल होतोय. मग जेव्हा किमतीतील बदलामुळे मागणी एकतर वाढतीये किंवा कमी होतीये, जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा त्याला मागणीतील काय म्हणायचंय? विचलन असं म्हणायचंय. या मागणीतील विचलनाचे दोन प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजेच मागणीतील विस्तार किंवा प्रसरण, आणि दुसरा जो प्रकार आहे मागणीतील संकोच किंवा आकुंचन. पहा, मागणीतील विचलन इतर परिस्थितीत बदल न होता केवळ किमतीतील बदलामुळे जेव्हा मागणीत चढ उतार होतात तेव्हा त्याला मागणीतील विचलन असे म्हणतात. इतर परिस्थितीत बदल न होता केवळ किमतीतील बदलामुळे जेव्हा मागणीत चढ उतार होतात तेव्हा त्याला मागणीतील विचलन असे म्हणतात. मागणीतील विचलनाचे दोन प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे मागणीतील विस्तार किंवा प्रसरण, आणि दुसरा जो प्रकार आहे मागणीतील त्या ठिकाणी संकोच किंवा आकुंचन. असे या ठिकाणी मागणीच्या विचलनाचे दोन प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आता आपण पाहणार आहोत, मागणीतील विस्तार. पहिला प्रकार कोणता आहे? मागणीतील विस्तार. आता मागणीतील विस्तार म्हणजे काय? इतर परिस्थिती जसे की लोकांच्या आवडीनिवडी, उत्पन्न, लोकसंख्या इत्यादी मध्ये कोणताही बदल होत नाही. मी आता सांगितलं की मागणीतील विचलनामध्ये काय होतंय, तर इतर परिस्थिती कशी आहे? स्थिर आहे. म्हणजेच लोकांच्या आवडीनिवडी बदलत नाही, लोकसंख्या बदलत नाही, किंवा त्या ठिकाणी लोकांचे उत्पन्न सुद्धा काय होत नाही? बदलत नाही. हे सगळं काय आहे? स्थिर आहे. कोणताही बदल याच्यामध्ये होत नाही. फक्त किंमत कमी होते. पहा, फक्त काय होते? किंमत कमी होते, आणि किंमत कमी झाल्यामुळे काय होते? मागणी वाढते. तेव्हा त्याला काय म्हणले? मागणीतील विस्तार किंवा प्रसरण असं म्हटलेलं आहे. इतर परिस्थितीत कोणताही बदल न होता फक्त काय होते? किंमत कमी होतीये. किंमत काय होतीये? कमी होते, आणि किंमत कमी झाल्यामुळे मागणीत काय होते? वाढ होते. किंमत कमी झाल्यामुळे मागणीत वाढ होते. तेव्हा त्याला काय म्हटलेलं आहे? मागणीतील विस्तार किंवा प्रसरण असं म्हटलेलं आहे. मागणीतील विस्तार किंवा प्रसरण म्हणजे काय? इतर परिस्थिती स्थिर असताना केवळ किंमत कमी झाल्यामुळे मागणीत वाढ होते, तेव्हा त्याला काय म्हणलेलं आहे? मागणीतील विस्तार किंवा प्रसरण असं म्हणलेलं आहे. आता आपल्याला या आकृतीद्वारे या ठिकाणी काय करायचं आहे? या मागणीतील जो विस्तार आहे तो या ठिकाणी काय करायचा आहे? पाहायचा आहे. आकृतीमध्ये तुम्हाला काय दिसतंय? तर आकृतीमध्ये या अक्षावरती किंमत दर्शवलेली आहे, आणि दुसरा जो अक्ष आहे तो म्हणजेच कोणता? तर दुसरा अक्ष आहे श अक्ष. या श अक्षावरती काय दर्शवलेलं आहे? तर मागणी दर्शवलेली आहे. किंमत रुपयामध्ये, मागणी किलोमध्ये या ठिकाणी काय केलेली आहे? दर्शवलेली आहे. या अक्षावरती किंमत दर्शवलेली आहे, क्ष अक्षावरती काय दर्शवलेली आहे? मागणी दर्शवलेली आहे. पूर्वी या ठिकाणी जर विचार आपण केला तर अ या ठिकाणी म्हणू अक एवढ्या किमतीला, अक एवढ्या किमतीला किती मागणी होती? तर या ठिकाणी अब एवढी मागणी होती. अक एवढ्या किमतीला अब एवढी काय होती? मागणी होती. परंतु कशामध्ये? त्या ठिकाणी इतर परिस्थिती काय आहे? स्थिर आहे. बदल कशामध्ये होणार आहे? किमतीमध्ये बदल होणार आहे. मग या ठिकाणी काय झाली? किंमत कमी झाली. इथे दाखवलेले आहे पहा, मी किंमत काय झालेली आहे? कमी झाली. पूर्वी अक एवढी काय होती? किंमत होती, आणि अक या किमतीला आपल्याला किती मागणी होती? तर अब एवढी मागणी होती. परंतु काय झालं? त्या ठिकाणी अब एवढी मागणी असताना अचानकपणे किंमत काय झाली? किंमत कमी झाली. म्हणजेच अक वरन किंमत कुठे आली? अक वन एवढी आली. म्हणजे त्या ठिकाणी एवढी किंमत कमी झाली. म्हणजे आता किंमत किती आहे? अक वन एवढी काय आहे? किंमत आहे. मग अक वन या किमतीला इकडे मागणी काय झालेली आहे? किंमत
मागणीत काय झाली, अब वरून मागणी काय झालेली आहे, अब 1 इतकी झालेली आहे. म्हणजे ही जी दिसते ती तुम्हाला मागणीतील वाढ दिसते. मग ही जी वाढ आहे ही वाढ झाल्यामुळे पूर्वीचा जो आहे मम हा मागणी वक्र आहे, या मागणी वक्राचा काय झालेला आहे, विस्तार झालेला आहे. म्हणजे जर अक या किमतीला स हा बिंदू मिळत होता आणि किंमत कमी झाली म्हणून स1 हा दुसरा बिंदू मिळाला, म्हणजे स पासून स1 पर्यंत या ठिकाणी काय झालेला आहे, मागणीचा काय झालेला आहे, विस्तार झालेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी मम हा जो मागणी वक्र आहे स बिंदू पासून स1 या बिंदूकडे त्याच मागणी वक्रावर खालच्या दिशेने काय झालेला आहे, त्याचं विचलन झालेलं आहे. म्हणजे हा काय दर्शवतो, तर मागणीचा विस्तार आपल्याला झालेला काय होतोय, दर्शवतोय. काय म्हणते पहा, मम हा मागणी वक्र आपल्याला मिळाला. हा मागणी वक्र त्याच्यामध्ये स या बिंदूकडून स1 या बिंदूकडे त्याच मागणी वक्राच्या खालच्या दिशेने होणारे जे विचलन तुम्हाला दिसते हे मागणीतील काय दर्शवते, विस्तार दर्शवते. किंमत कमी झाल्यामुळे मागणीमध्ये काय झाली, वाढ झाली. किंमत पूर्वी होती अक एवढी, त्या ठिकाणी अक 1 इतकी काय झाली, कमी झाली. जेच क वरून क1 इतकी काय झाली, कमी झाली. या किमतीचा परिणाम इकडे मागणीवरती झाला. अक या किमतीला त्या ठिकाणी अब इतकीच काय होती, पूर्वी मागणी होती, परंतु या ठिकाणी क1 पर्यंत त्या ठिकाणी किमतीमध्ये काय झालं, तर कमी झाली, घट झाली. आणि याचाच परिणाम आपल्याला झालेला दिसतोय की अब या मागणीवरून मागणी काय झाली, मागणी ब1 इतकी वाढली. म्हणजे अब1 इतकी मागणी काय झाली, वाढली. आणि ही वाढल्यामुळे या ठिकाणी मम या मागणी वक्रावरती स1 हा जो दिसतो हा विस्तार झालेला आपल्याला दिसतो. खालच्या दिशेने स1 हा बिंदू आपल्याला स पासून स1 हा बिंदू या ठिकाणी काय झालाय, मिळालाय. मग खालच्या दिशेने होणारे हे जे विचलन आहे ते म्हणजेच काय, मागणीतील विस्तार होय. मागणीतील विचलन आपण पाहतोय. आणि विचलन म्हणजे काय, इतर परिस्थिती स्थिर असताना, इतर परिस्थितीत कोणताही बदल न होता केवळ किमतीतील बदलामुळे जेव्हा मागणीत चढ उतार होतात तेव्हा त्याला काय म्हणलंय, मागणीतील विचलन असं म्हणलेले. या विचलनाचे 2 प्रकार पडतात. पहिला मागणीतील विस्तार किंवा प्रसरण आणि दुसरा जो प्रकार आहे मागणीतील संकोच किंवा आकुंचन. त्यातला पहिला प्रकार आपण पाहतोय मागणीतील विस्तार. मागणीतील विस्तार म्हणजे काय, इतर परिस्थितीत जसे की आवडीनिवडी, उपभोक्त्याचे उत्पन्न, लोकसंख्या, आकारमान इत्यादी मध्ये कोणताही बदल होत नाही. फक्त किंमत काय होतीये, कमी होतीये. किमतीमध्ये बदल झालाय, किंमत काय झाली, कमी झाली. आणि याचाच परिणाम मागणीत काय झाली, वाढ होत झाली. यालाच काय म्हणलेलं आहे, मागणीतील विस्तार या ठिकाणी म्हणलेलं आहे किंवा मागणीतील प्रसरण असं म्हणलेलं आहे. मग आता आकृतीद्वारे तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करायचंय. पूर्वी अक या किमतीला अब एवढी काय होती, मागणी होती. अचानकपणे काय झालं, त्या ठिकाणी किंमत कमी झाली. किंमत अक होती पूर्वी, ती अक1 इतकी कमी झाली. म्हणजेच ही कमी झालेली किंमत तुम्हाला या ठिकाणी दिसते. आणि त्याचाच परिणाम अब एवढी मागणी पूर्वी होती ती अब1 एवढी काय झाली, वाढली. ही वाढ तुम्हाला या ठिकाणी दिसते. मग एवढ्या वाढीमुळे या ठिकाणी जो मम हा मागणी वक्र आहे त्याच मागणी वक्रावरती स1 या ठिकाणी दुसरा वक्र तुम्हाला काय होतोय, मिळतोय. स1 ही खालच्या दिशेने होणारी काय आहे, तर या ठिकाणी खालच्या दिशेने होणारं जे प्रसरण आहे किंवा तो जो विस्तार आहे तोच म्हणजे काय, मागणीतील विस्तार किंवा प्रसरण होय. खालच्या दिशेने होणारे हे जे विचलन आहे तेच म्हणजे काय, विस्तार, मागणीतील विस्तार किंवा प्रसरण होय. आता आपल्याला या ठिकाणी दुसरा जो प्रकार आहे तो दुसरा प्रकार पाहायचा आहे. तो म्हणजेच काय, मागणीतील दुसरा प्रकार आपण पाहतोय तो म्हणजेच काय, मागणीतील संकोच किंवा आकुंचन. दुसरा प्रकार काय आहे, मागणीतील संकोच किंवा आकुंचन होय. आता
आपल्याला मागणीतील संकोच आणि आकुंचन पाहत असताना इतर परिस्थिती जसे की लोकांच्या आवडीनिवडी, सवयी, लोकांचे उत्पन्न किंवा लोकसंख्या हे या ठिकाणी पण काय आहे, स्थिर आहे. इतर परिस्थिती काय आहे, स्थिर आहे. इतर परिस्थितीमध्ये कोणताही बदल होत नाही. आता या ठिकाणी काय होतंय, किमतीत वाढ होते. आता उलटी परिस्थिती पहा, किमतीत काय होतीये, वाढ होते आणि ही वाढ झाल्यामुळे मागणीत काय झालेली आहे, घट झालेली आहे. किमतीत वाढ झाल्याने मागणीत काय झालेली आहे, घट झालेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्यानंतर तुम्हाला दिसतंय B2 आणि ब, अशा पद्धतीने तुम्हाला ही मागणीतील घट या ठिकाणी दिसते. मागणीतील संकोच आपण पाहतोय. मागणीतील संकोच पाहत असताना इतर परिस्थिती जसे की आवडीनिवडी, लोकांचे उत्पन्न, लोकसंख्या इत्यादी मध्ये कोणताही बदल होत नाही. इतर परिस्थिती काय आहे, स्थिर आहे. बदल होतोय किमतीमध्ये. किमतीत काय झालेली आहे, वाढ झालेली आहे आणि ही वाढ झाल्यामुळे मागणीत काय झालेली आहे, घट झाली. पूर्वी मागणी या ठिकाणी अब इतकी होती, की B2 इतकी घट त्या ठिकाणी मागणीत झालेली आहे. आणि जेव्हा अशा पद्धतीची घट होते तेव्हा त्याला मागणीतील संकोच किंवा आकुंचन असं म्हणलेलं आहे. पुन्हा मी एकदा सांगते, मागणीतील संकोच किंवा आकुंचन म्हणजे काय, इतर परिस्थिती जसे आवडीनिवडी, लोकसंख्या, उत्पन्न इत्यादी मध्ये कोणताही बदल न होता फक्त किमतीत वाढ झाल्याने मागणीत घट होते. किमतीत वाढ झाल्याने मागणीत काय होते, घट होते. तेव्हा त्यास मागणीतील संकोच किंवा आकुंचन असं म्हटलेलं आहे. आता आपल्याला आकृतीद्वारे या ठिकाणी मागणीतील वाढ किंवा संकोच पाहायचा आहे. आकृतीमध्ये अय अक्षावरती किंमत दर्शवलेली आहे आणि अक्ष अक्षावरती काय दर्शवलेली आहे, मागणी दर्शवलेली आहे. या अक्षावरती किंमत दर्शवली आहे, अक्ष अक्षावरती काय दर्शवलेली आहे, मागणी दर्शवलेली आहे. पूर्वी जर मागणी पाहिली तर या ठिकाणी अक एवढी किंमत असताना अब एवढी काय होती, मागणी होती. ही संपूर्ण काय होती, मागणी होती आणि अक एवढी काय होती, किंमत होती. परंतु काय झालं, इतर परिस्थिती काय आहे, स्थिर आहे आणि त्या ठिकाणी काय झालं, किमतीमध्ये वाढ झाली. म्हणजेच अक एवढी किंमत पूर्वी होती ती क2 एवढी झाली. म्हणजेच क2 एवढी काय झाली, वाढ झाली. किमतीमध्ये काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. याचाच परिणाम आपल्याला दिसतोय. अक एवढी किंमत असताना अब एवढी मागणी होती, परंतु किमतीत वाढ झाली आणि त्याच्यामुळे ब वरून B2 इतकी घट झालेली आहे. मागणीत काय झाली, घट झाली. मम हा मागणी वक्र आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला होता, परंतु त्या ठिकाणी स2 हा दुसरा मागणी वक्र त्या ठिकाणी आपल्याला मिळाला. स पासून स2 पर्यंत एवढा त्या ठिकाणी काय झालंय, मागणी कमी झाली. म्हणजेच मागणीमध्ये काय झालेलं आहे, संकोच झालेला आहे, आकुंचन झालेला आहे आणि हे आकुंचन आपल्याला दिसतंय. मम या मागणी वक्र आहे. स बिंदू पासून म्हणजे स बिंदूकडून स2 या बिंदूकडे त्याच मागणी वक्राच्या वरच्या दिशेने जाणारे हे जे तुम्हाला विचलन दिसतंय ते विचलन मागणीतील संकोच किंवा आकुंचन तुम्हाला काय होतंय, दर्शवते. पुन्हा एकदा आपण पाहतोय मागणीतील संकोच. मागणीतील संकोच म्हणजे काय, इतर परिस्थिती काय आहे, जसे लोकांच्या आवडीनिवडी, उपभोक्त्याचे उत्पन्न, लोकसंख्येचे आकारमान इत्यादी मध्ये कोणताही बदल होत नाही. बदल कशात होतोय, किमतीत बदल झालाय आणि किंमत काय झालेली आहे, किमतीत वाढ झालेली आहे आणि त्यामुळे मागणीमध्ये काय झालेली आहे, घट झालेली आहे. तेव्हा त्यास मागणीतील काय म्हणलेलं आहे, संकोच असे म्हणलेलं आहे. मागणी ही त्याच मागणी वक्राच्या वरच्या दिशेने काय झालेली आहे, तर मागणी ही त्याच मागणी वक्राच्या वरच्या दिशेने जाताना तुम्हाला दिसते. आकृतीमध्ये अ या अक्षावरती किंमत, अक्ष अक्षावरती मागणी दर्शवलेली आहे. पूर्वी अक या किमतीला अब एवढी मागणी होती, परंतु किमतीमध्ये वाढ झाली, क2 एवढी किंमत झाली आणि त्याचा परिणाम किंमत वाढली म्हणून मागणी काय झाली, कमी झाली.
ब वरून मागणी काय झाली, ब ब इतकी मागणी कमी झाली आणि त्यामुळे मम हा पूर्वीचा जो मागणी वक्र आहे त्याच मागणी वक्रावरती स बिंदूकडून स2 या बिंदूकडे त्याच मागणी वक्राच्या वरच्या दिशेने जाणारे हे जे तुम्हाला विचलन दिसतंय ते म्हणजेच काय, मागणीतील संकोच किंवा आकुंचन असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. अशा पद्धतीने आपण आजच्या ज्या तासाला मागणीतील विचलन आणि या मागणीतील विचलनाचे दोन प्रकार जे आहेत ते प्रकार पाहिलेले आहेत. पहिलं म्हणजे जो प्रकार आहे पहिला तो म्हणजेच तो कोणता, तर मागणीतील विस्तार किंवा प्रसरण. पहिला प्रकार कोणता, पहिला मागणीतील विस्तार किंवा प्रसरण. आणि दुसरा जो प्रकार पाहिला तो म्हणजे मागणीतील संकोच किंवा आकुंचन. पुढच्या तासाला आपल्याला किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मागणीतील जो बदल आहे हा बदल या ठिकाणी अशाच पद्धतीने दोन प्रकारामध्ये अभ्यासायचा आहे आणि आकृतीच्या साहाय्याने त्या ठिकाणी तो काय करायचा आहे, अभ्यासायचा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो मागणीतील बदल आहे तो अभ्यासणार आहोत.